अर्थव्यवस्था आणि व्यवसाय या धड्याच्या आता आपण पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर मग. ह्याच्यामध्ये आता आपण बघूया की भौगोलिक स्पष्टीकरण. तर आहे मुद्दा आपला शेती. तर ब्राझीलची उच्चभूमी आणि किनारी प्रदेशामध्ये शेती हा व्यवसाय केला जातो आणि अनुकूल हवामान आणि तिथली संपूर्णपणे भूरचना याच्यामुळं विविध प्रकारची पिकं तिथं घेतली जातात आणि भात आणि मका ही प्रमुख अन्नधान्याची तिथं पिकं आहेत. मक्याचं पीक प्रामुख्यानं मध्य भागामध्ये तिथं घेतलं जातं आणि मग त्याच्यानंतर कॉफी आहे, सोयाबीन आहे, काकाऊ म्हणजेच कोको, त्याच्यानंतर रबर, ऊस या नगदी पिकांचं उत्पादन सुद्धा तिथं मोठ्या प्रमाणावर हे घेतलं जातं. आणि ब्राझील हा कॉफी आणि सोयाबीनच्या निर्यातीमध्ये अगदी अग्रेसर देश आहे. म्हणजेच कॉफीचं उत्पादन हे प्रामुख्यानं मिनास जिराईस साओ पावलो या राज्यामध्ये घेतलं जातं आणि या पिकांच्या शिवाय केळी आहे, अननस आहे, संत्री आहे आणि इतर पण काही वर्गीय फळांचं उत्पादन सुद्धा तिथं घेतलं जातं. आणि पुढे बघितलं तर गवताळ प्रदेशामध्ये गायी, शेळ्या, मेंढ्या ह्या पाळल्या जातात. मग त्याच्यामुळे काय होतं तर मांसोत्पादन आणि दुग्धोत्पादन हे व्यवसाय तिथे चालतात. आता पुढचा आहे मुद्दा खाणकाम. तर आकृती 8.3 च्या आधारे काही प्रश्नांची तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत. अर्थात आपल्या वहीमध्ये नमूद करायचे आहे. तर ब्राझील मधलं खाणकाम व्यवसायातील उत्पादन आणि उत्पादन क्षेत्राचा तक्ता हा तयार करा असं सांगितलेलं आहे आपल्याला. आणि ब्राझीलच्या कोणत्या भागामध्ये खाणकाम व्यवसाय विकसित झालेला नाही, त्याची कारण काय असावी. आता पुढचं खनिजांची या उपलब्धता लक्षात घेतली असता उद्योगांचा विकास हा कोणत्या प्रदेशात झाला असेल ते सुद्धा सांगायचंय. चला तर पुढे जाऊया मग. आपण आता इथं बघतोय की ब्राझील प्रमुख प्राथमिक व्यवसाय. तर ह्याच्यामध्ये खाणकाम पण दिलेलं आहे आणि वरती शेती सुद्धा दिलेली आहे सूचीच्या अंतर्गत. तर ती तुम्हाला व्यवस्थित बघायची आणि व्यवस्थित प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीमध्ये अर्थात नमूद करायची आहे. पुढे चला. आता परत आपला आला आपलं भौगोलिक स्पष्टीकरण. तर ब्राझीलचा काही पूर्व भाग हा लोह खनिज, मॅंगनीज, निकेल, तांब, बॉक्साईट इत्यादी खनिज संपत्तीनं अगदी संपन्न आहे. मग दुर्गमता, घनदाट अरण्य, सुप्त खनिज साठ्यासंबंधीचं अज्ञान इत्यादी अशा प्रतिकूल घटकामुळे देशातील अंतर्गत भागातलं खाणकाम व्यवसायाच्या विकासावर काही मर्यादा आलेल्या आहेत. मग खनिजांची उपलब्धता, त्याच्यानंतर देशातल्या वाढत्या मागणीमुळे उच्चभूमी प्रदेशातलं खाणकाम व्यवसाय विकसित असा झालेला आहे. आता आपण बघूया की मासेमारी. तर 8.3 आकृतीच्या आधारे काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. तर ब्राझीलच्या आग्नेय किनाऱ्याजवळ मासेमारी व्यवसायाचं केंद्रीकरण हे झालेलं आहे आणि त्याची 2 कारणं तुम्हाला लिहायची आहे. आणि ब्राझीलमध्ये मोठ्या नद्या आहेत. मग तरी देखील अंतर्गत भागात मासेमारीचा विकास झालेला नाही. अर्थात या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुमच्या वहीमध्ये नमूद करायची. पुढे जाऊया. भौगोलिक स्पष्टीकरण. ह्याच्यामध्ये आता आपण काय शिकलो ह्याच्या अंतर्गत कारणे सांगामध्ये ब्राझील मधील दरडोई जमीन धारणा ही भारताच्या तुलनेमध्ये जास्त आहे आणि भारत आणि ब्राझील या दोन्ही देशामध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे. या प्रश्नांची उत्तरं अर्थात तुम्हाला लिहायची आहे. चला तर मग आता आपल्या पुढच्या विभागामध्ये आपण प्रवेश करूया.